म्हणजे काय कोण तिच्या हातच खोलले. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी तुमचा लाडका विकी शिल्के. तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. चाललो आता एकविरेला. आपली सगळी पंढरपूर आहेत. आता मी चाललो फॅमिलीला घेऊन. लोकेश भाऊ, अंकित सगळे दुसरी गाडी घेऊन येतात. आपण त्या दिवशी आपल्याला ड्रेसिंग दाखवायला नाही भेटली, तर पुन्हा एकदा तीच ड्रेसिंग मारलेली आपण जी भाऊबीजेला मारली होती. जरा वाव वाटतंय, जरा काहीतरी वेगळीच फील येतो आहे मला, नेता टाईप अशीवाली फील येतो आहे. चला आता जातो, पण फोन चार्जिंग नाही, तर ते मला काहीतरी वेगळंच टेन्शन आलेलं आहे. खूप दिवसानंतर आपल्याला पाण्यावाईचं दर्शन झालेलं आहे. पाण्यावाईला बघला जरा बरा वाटला, कारण की आपल्या 24 तास आपल्या सोबत असणारा व्यक्ती पाण्यावाई. 1 तासात तब्बल गाडी आणलेली आहे मी इथे. पाण्यावाईची पालखी तिकडनं मधूतून जाते, म्हणून आम्ही आणि साराज भाई निघलो इकडनं जाण्यासाठी, कारण की तिकडनं गाडी नाही जात ना, शेतातून जायला लागतं. याला बोललो तू पण नको चालत जाऊ, कारण की भावाचे आपले शूज घाण होतील ना, म्हणून पोचलो आम्ही. पण अजून आलेलं नाही आहे. पब्लिक पण आलेली आहे, कमीत कमी आलेली. सगळी जी गाडीवर होती ती आम्ही आले. अजून दिसत तर नाही आहे पब्लिक. ना रे सारज भाई कंटाळलेला दिसतोय मला. किती वाजेपर्यंत थांबणार इथं? 1-2 रात्री? उद्या स्कूलला मग सुट्टी? हा, उद्या स्कूलला सुट्टी? मग काय जा बाबू, भाऊजाच्या वाटी जा. हा बघ भाऊजी इकडे बघ जरा. भाऊजा चाललो आता पायाचं दर्शन घ्यायला. हा, 3 दिवस चालत आलो आम्ही. भाऊ जयेश भाई येतो होतं दर्शन, पण इथे लाईनच जास्त लागलेली आहे. हे काय जायची नावं नाही घेत साईडला. अर्ध्यातनं चालत आले तरी लय भयंकर मला दम लागले बाबा. आल्या हो आता गर्दीने. आता 7ची आरती होणार आहे. लय भयंकर दम लागतं रे बाबा, कंबर दुखायला लागले. ये ना भाई. मंडळी आलेली आहे. पाण्याची घरी जायची घाई झालेली आहे पाण्याला. मग घरी जायची घाई झालेली आहे पाण्या व्हायला. जय. खूप चांगलं दर्शन झालेलं आहे काही मिनिटामध्ये, कारण की गर्दी नव्हती म्हणून. हे बघा ना, काहीच गर्दी नाही. खूप चांगलं दर्शन झालं. एकविरा माते की जय. उपर केरण्याचा सबस्क्रायबर आहे ऐकर. एकविरेला पालखी सोबत आहे का? मग गाडी नाही का? आदायकरांचा फुल जल्लोष चालू आहे.
वरती गेलो होतो पण येताना शूट नाही करायला भेटले कारण की फोन स्विच ऑफ झाला होता. आणि नंतर आम्ही इकडे थोडा बसलो होतो. तो फोन चार्जिंगला लावला. या गाडीन चार्जिंग ना होईल. यांचं भाऊंचं काहीतरी टेक्निकली इश्यू झाला आहे त्यांचा म्हणून त्याच्यामुळे. तर आता घरी जायचं टायमिंग आलं आहे आणि भाऊचा बड्डे होईल तर तो केक कापायला आलो आपल्या मंदिराचा. चाललो आता घरी. झालेला आहे पूर्ण यांचा कार्यक्रम इकडचा. अरे आमची फॅमिली कुठं पळाली ही पुरं आल्याने. जातो आता घरी थेट. आलो आहे सुखरूप घरी. लवकरच आलो 12 वाजता झाले कंप्लीट. हे बघा. चला जातो आता झोपतो. बाय बाय गुड नाईट. भेटो उद्या खूप कामं आहेत भयंकरवाली. हॅलो गाईज गुड मॉर्निंग. चाललोय आता बाटलं भरायला. फ्लॅटवर गेलो होतो मस्तपैकी नाश्ता केला. आता जार भरण्यासाठी सगळे जार घेतले. आता जातो भरायला. बघू आता किती तिथे गर्दी येतं. 3-4 कामं पण आहेत आपल्याला. मला वाटलं आजचा दिवस तरी बरं जाईल पण नाही. एकीचं टायर फुटले एकीचा क्रॉस गेले. यायला काय म्हणजे कामांचं काय याची कामाला काय समजच नाही. सकाळीच कोणाची पनोती लागली. 2 टायर फुटले. 2 टायर घ्यायला आले. म्हणजे काय पनोतीचं हातच खोलले का माझे मागे दुकानात लागले का पनोतीचं त्याच काय मला समजायला मार्ग नाही. ते आल्या सकाळीच नवीन काय नाही काय ऐकायला भेटतं. 2 टायर फुटला तर आल्या घ्यायला. भरला ना तर रिक्षा चाललो आता घेऊन. आईला पनोतीच लागली हो माझ्या मागे. टायर फुटला तो नाही व्हायचा. आता क्रॉसचा काम निघले. तो तसं सामान आणून बाबूला स्कूलमध्ये आधी सोडतो आणि त्याच्यानंतर जातो सामान आणायला. कंटाळा आले बाबू नाही ना. अरे पनोतीची पण एक हाद असते. इकडे बघा घरी येऊन बघते तर यो टायर पंक्चर. हां आणि आता ही मशीन पण याच्यानं लागत नाही. म्हणजे पनोतीची पण मागं लागायची हाद असतं. काय ज्या आलं काय जीव बिव देवायचे मागं ठरवले का काय यांनी माझे. त्याच्यात हवा पण नाही सरत त्या मस्तीमध्ये. काय माहिती काय आहे. आता तशीच घेऊन जातोय. असते कारण की खोलं परत आण फिट कर त्यापेक्षा असते बोललो घेऊन जातो. तसंच मग इकडं बोललो दीदीच्या घरी जावा त्यांची गाडी पण देऊन यावं. आता जातो घरी फ्रेश वगैरे होतो. खूप कामं आज झालेली आहेत आणि खूप गेलेलं आहे. कंटाळा यात मंदावडा काही जुगाड होईल या महिन्यात. ते लईच भयंकर फिरायला पण जायचे त्याच्यामध्ये आता 2 दिवसातच. मला तर काही समजा नाही कसं का होणार माझं. फ्रेश वगैरे होऊन चाललोय आता. माऊ गावामध्ये बड्डे आहे ना त्या भाऊचा तर तिकडेच. बघू आता काय आयोजन नियोजन आहे तर तिकडचा तेव्हा समजेल. लोक जरा सामान आणायला गेले काहीतरी. धन्यवाद बाबा धन्यवाद. आईला 1 नंबर काम केलंय रे. खूप खूप शुभेच्छा बाबा. धन्यवाद. कालचा घे रे. काल रात्रीचा ब्लॉग आता एंड करतो कारण की फोनमध्ये चार्जिंग पण नव्हती आणि सोबत चार्जर पण नव्हता. तर पूर्ण तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. चलो.